नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट शिकायचा आहे. हा एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. तसे तर निसर्गात अनेक चमत्कार होत असतात, पण आपलं लक्षच नसतं. काही गोष्टी आपण अशाच सोडून देतो. आश्चर्य तर वाटतं, पण कधी विचार करत नाही या गोष्टी का होत असतात, कशासाठी होतात, कशामुळे होतात. फक्त आपण वरच्यावर सरफेससारखं बघतो आणि सोडून देतो. त्यातलाच एक चमत्कार म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे सायंटिस्ट लोकांनी नावं दिलेलं आहे, पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? कुठला अँगल, कुठला कॉन्टॅक्ट? जोक नाही मारत आहे, रिअली बोलतोय. तर तुम्हाला मी एक छोटासा एक्सपेरिमेंट दाखवतो, बघा नक्की काय. मी या छोट्याशा टोपरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही ही हॉरिझॉन्टल लेवल जी बघताय ही, तिथे तुम्हाला डबल लाईन दिसत असतील. दिसत आहेत का? ह्या डबल लाईन का दिसत आहेत? पाण्याला तर एकच सरफेस आहे, तो पण थिन. मग ही डबल लेअर कसली दिसते? नीट जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे एक गोष्ट दिसून येते की या पाण्याला एक कॉन्केव सरफेस तयार झालेला आहे. म्हणजे काय? पाण्याची इकडची लेवल वरती आलेली दिसते, पाण्याची इकडची पण लेवल वरती आलेली दिसते आणि मधल्या पार्टमध्ये थोडासा खड्डा जाणवतो बघा. म्हणजे असा कॉन्केव सरफेस जाणवतो. इकडे पाणी वरती आलेलं आहे, इकडे पाणी थोडे वरती आलेले आहे आणि मध्ये खड्डा पडलेला आहे. दिसतंय तुम्हाला? आता क्लिअरली दिसतंय. हा काय प्रकार आहे? पाण्याची लेवल तर सरळ यायला पाहिजे, पण इथं जर आपल्याला दिसतं की पाणी दोन्ही साईडने वरती आलेलं आहे. ॲक्च्युली हे दोन्ही साईडने नाही आहे, याचा जो सर्कम्फरन्स आहे या सगळ्या बाजूने पाणी वरती आलेलं आहे आणि मध्ये खड्डा पडलेला आहे. म्हणजेच याला आपण कॉन्केव सरफेस बोलतो, कॉन्केव मिनिस्कस. ते आपण नंतर पुढे बघणार आहोत. तर हाच प्रकार मी बोर्डवर काढलेला आहे. चला, अँगल ऑफ कॉन्टॅक्टची भानगड काय ती शिकूया. हे बघा, हा मी क्रॉस सेक्शन घेतलेला आहे. जे तुम्हाला असं टोपण दाखवलं होतं, झाकण्यामध्ये पाणी घेतलं होतं, त्याचा क्रॉस सेक्शन आहे. आणि तुम्ही आत्ताच ऑब्झर्व केलं की इथे मध्ये खड्डा पडलाय, वरच्या साईडने पाणी वर चढलंय. सॉरी, एका साईडने पाणी वर चढलंय, दुसऱ्या साईडने पण पाणी वर चढलंय. ॲक्च्युली सगळ्या साईडने पाणी वर चढलेलं आहे. आता याच्यातला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघा. डेफिनेशन, अकॉर्डिंग टू डेफिनेशन, इट इज द अँगल बिटवीन टेंजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस. अरे इसको क्या हो गया, दूसरा पेन लेता हूँ. टेंजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस. आता फ्री सरफेस कुठला? हा, याला एक टेंजेंट काढा फ्री सरफेसला ऑफ लिक्विडच्या अँड सरफेस ऑफ द सॉलिड. आता हा आहे सॉलिड सरफेस, याला एक टेंजंट काढा. आणि हा जो अँगल आहे थिटा, दिस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, इथे बघूया. आता हे लिक्विड सॉलिड आहे. लिक्विडचा शेप कॉन्केव होतो. हा वरचा सरफेस जर ऑब्झर्व केला तर हा कॉन्केव आहे. आता काही जे लिक्विड आहेत ते खड्डा नाही, उंचवटा करतात. फॉर एक्झाम्पल मर्क्युरी जर घेतलं तर असा कर्व तयार करतो, ज्याला आपण कॉन्व्हेक्स सरफेस किंवा कॉन्व्हेक्स मिनिस्कस बोलतो. आता याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठे आहे? हा बघा, टेंजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड सॉलिड सरफेस. याच्यामध्ये बघा अँगल मोठा झाला. अजून एक आहे, याच्यामध्ये टेंजंट ड्रॉ केली तर सरळ, सॉलिड सरफेस पण सरळ, हा झाला 0. आता याच्यावरून ऑब्झर्व बघा, कॉन्केव मिनिस्कस तयार झाला की ॲक्यूट अँगल कॉन्टॅक्ट होतो. कॉन्व्हेक्स सरफेस तयार झाला तर ऑप्ट्यूज अँगल तयार होतो. आणि जर दोन्हीही टेंजंट एकमेकावरती कोइन्साइड होत असतील तर तो 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि याचं एक्झाम्पल काय ॲक्यूट अँगल कॉन्टॅक्टचं? वॉटर किंवा केरोसिन सॉलिड. याचं काय? ही पेअर कुठली आहे? मर्क्युरी अँड सॉलिड. ग्लास असेल कुठला तरी. याच्यामध्ये प्युअर वॉटर अँड अजून कोणाची जोडी? सॉलिड, म्हणजे ग्लास वगैरे असेल तर अशा ह्या पेअर आहेत. वॉटर सॉलिड किंवा वॉटर ग्लास याच्यामध्ये ॲक्यूट अँगल कॉन्टॅक्ट तयार होतो. मर्क्युरी ग्लासमध्ये ऑप्ट्यूज अँगल कॉन्टॅक्ट होतो. आणि प्युअर वॉटर ज्याच्यामध्ये जरा पण इम्प्युरिटीज नाही पाहिजेत त्याच्यामध्ये 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होतो. तर हा आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. समजलं? ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा ओळखायचा? इफ थिटा इज लेस दॅन 90 then acute angle contact, theta greater than 90, theta is equal to 0 असेल तर तो 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. आता आपण याच्या मागचं कारण बघूया. हे ॲक्यूट का बनतो, ऑप्ट्यूज का बनतो आणि 0 अँगल का बनतो. पहिलं एक्झाम्पल घेतो मी. आता पहिली जी डायग्राम काढलेली ती इथून वरती आलेलं, इथून लिक्विड वरती आलेलं. पण मी आता फॉर सेक ऑफ युअर कन्व्हिनियन्स मी हा पॉईंट एकदम हॉरायझॉन्टल घेतो. समजा पॉईंट ए हा एकदम हॉरायझन आहे, चिकटून आहे. हां, तसं तर इथं
सरफेसवरचे बरेच मॉलिक्यूल आहेत, त्यातला मी एक टोकाकडचा सिलेक्ट केला. आता बघा, हा जो ए मॉलिक्यूल आहे, लिक्विड मॉलिक्यूल, त्याच्यावर किती फोर्स ॲक्ट होतात बघा. हा ए मॉलिक्यूलवर हे बाकीचे जे वॉटरमधले जे मॉलिक्यूल्स आहेत तर याच्यावर फोर्स लागणार, ते याच्यावर फोर्स लावणार. तो कुठला फोर्स असणार? कोहेसिव्ह फोर्स असणार. ओके. ऑन मॉलिक्यूल ए Fc इज द कोहेसिव्ह फोर्स ॲक्टेड बाय ऑल मॉलिक्युल्स इन अ लिक्विड. तसंच हा पार्ट कुठला आहे? हा पार्ट आहे सॉलिडचा. मग सॉलिड आणि लिक्विड पॉईंट ए याच्यावर कुठला फोर्स असतो? या दोघांमध्ये फोर्स असतो ॲडिसिव्ह फोर्स. ओके. आता बघा, या केसमध्ये काय होतं बघा, जिथे ॲक्यूट अँगल कॉन्टॅक्ट बनतो त्या केसमध्ये काय होतं, कोहेसिव्ह फोर्स आहे हा ॲडिसिव्ह फोर्सपेक्षा कमी पडतो म्हणजे हा फोर्स छोटा पडतो. ॲडिसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स. जर हा फोर्स मोठा असेल, या दोघांचा रिझल्टंट, हे वेक्टर आपण पकडले, हे वेक्टर्स आहेत ॲक्च्युली, दोन्हीही वेक्टर आहेत. या दोघांचा रिझल्टंट कुठे येणार? दोघांचा रिझल्टंट येणार सॉलिडमध्ये. रिझल्टंट हा इकडे तंगडी ओढतोय, हा इकडे तंगडी ओढतोय, मग दोघांचा रिझल्टंट हा सॉलिडमध्ये येणार, कारण ॲडिसिव्ह फोर्स स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे जरा याच्याकडे झुकतं माप येणार, हा थोडा प्रॉमिनंट होणार. आता रिझल्टंट फोर्स लागला सॉलिडमध्ये. आता रूलनुसार रिझल्टंट फोर्स शुड बी परपेंडिक्युलर टू फ्री सरफेस. रिझल्टंट फोर्स आहे तो फ्री सरफेसला परपेंडिक्युलर पाहिजे. फ्री सरफेस कोण? हा फ्री सरफेस, हा याला परपेंडिक्युलर, पण इथं परपेंडिक्युलर नाही आहे. आता परपेंडिक्युलर होण्यासाठी या सरफेसला थोडं वरती यावं लागेल, तर इथे जाऊन परपेंडिक्युलर होणार. परपेंडिक्युलर होण्यासाठी देअरफॉर लिक्विड शूड पाईल अप. लिक्विडला थोडं वरती राईज झालं पाहिजे, पाईल अप झालं पाहिजे, किंवा राईज अप टू मेक इट परपेंडिक्युलर. देअरफॉर दिस इज ॲक्ट ॲज अ ॲक्यूट अँगल कॉन्टॅक्ट. त्याच्यामुळे हा ॲक्यूट अँगल कॉन्टॅक्ट होतो. या केसमध्ये बघूया. परत मी हॉरिझॉन्टल घेतला, इकडे लागणार ॲडिसिव्ह फोर्स, लिक्विडमध्ये लागणार कोहेसिव्ह फोर्स. या केसमध्ये काय होतं, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे पाण्यातला फोर्स इज बिकम ग्रेटर दॅन ॲडिसिव्ह फोर्स. जर हा फोर्स ग्रेटर झाला तर या दोघांचा रिझल्टंट कुठे येणार? लिक्विडमध्ये येणार. हा झाला रिझल्टंट. आता रिझल्टंट फोर्स हा पॉईंट किंवा फ्री सरफेसला परपेंडिक्युलर पाहिजे. मग हा रिझल्टंट फोर्स असा आहे, मग परपेंडिक्युलर लाईन कशी येणार? आडवी येणार अशी. मग त्यासाठी याला डीप गेलं पाहिजे. का? त्याशिवाय हा परपेंडिक्युलर होणार नाही. त्याच्यामुळे ऑप्टिक्स अँगल कॉन्टॅक्टमध्ये हे जे लिक्विड आहे ते डीपमध्ये जातं, असं खाली उतरतं आणि मधला भाग वरती येतो. देअरफॉर Fr should perpendicular to free surface. Therefore liquid goes deep at edgeला लिक्विड असं डीपमध्ये जातं. आता इथे काय होतं बघा, या केसमध्ये इकडे लागणार ॲडिसिव्ह फोर्स, आणि या केसमध्ये जो कोहेसिव्ह फोर्स असतो, कोहेसिव्ह फोर्स त्याला काही व्हॅल्यूज नसते, म्हणजे नियरली इक्वल टू झिरो होतो. इन केस ऑफ झिरो अँगल कॉन्टॅक्ट द कोहेसिव्ह फोर्स बिकम झिरो, दॅट इज नेग्लिजिबल. देअरफॉर ओनली द फोर्स विच ॲक्ट ऑन दॅट मॉलिक्यूल ए इज ॲडिसिव्ह फोर्स, अँड इटसेल्फ ॲडिसिव्ह फोर्स ॲक्ट ॲज अ रिझल्टंट. म्हणजे जिकडे ॲडिसिव्ह तिकडे रिझल्टंट फोर्स क्रिएट होतो. आता रिझल्टंट फोर्स इकडे आहे, त्याला परपेंडिक्युलर फ्री सरफेस झाला पाहिजे, म्हणून हा लिक्विड असा वरती राईज अप होतो, एकदम असा सरफेसला लागून होतो. त्याच्यामुळे इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनतो झिरो. तर असा हा फोर्सचा खेळ आहे. याच्यामध्ये फोर्सच्या व्हॅल्यूवर लिक्विड राईज होणार की डीप होणार हे डिपेंड आहे. हेच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. मला वाटतं तुम्हाला हा पॉईंट चांगलाच समजलेला आहे. याच्यानंतर आपण एक छोटंसं रिलेशन बनवणार आहोत, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये.